एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. सर हा 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 सर. नाही सर, हो म्हणजे मी चुकलो सर, पण तुम्ही सांगितलं तसंच वागलो. सॉरी सर. नाही सर, परत नाही हसणार सर. हो हा. रे बॉस असला म्हणून काय झालं रे? हा बॉस असशील तुझ्या घरी, ये ना काळेवाडीत दाखवतो तुला. बाबा ऐका ना बाबा, चला ना आपण कुठेतरी जाऊया. हे आता काही बोललो का? माझी सटकली आहे. बाबा परत हल्ला? अरे मला काही दुसरा उद्योग नाही हा, आणि मी जरी खेळलो ना तरी माझे मी कमावतो. अरे बाप रे, मी तुमचं जरा आदराने बोला माझ्याशी. तेच तर. काय तेच तर? सगळ्यांच्या बा मुलांना सुट्ट्यांमध्ये फिरायला नेतात. हो. आम्हाला पण जायचंय. हो. काही नाही तर निदान आम्हाला एसएल वडल्या तरी न्या ना बाबा. बाबा प्लीज प्लीज बाबा. काही बाहेर बिहेर जायचं रे, घरी बसा अभ्यास करा. सुट्टी आहेत. हो हा सर. सर 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 तुम्हाला नाही सर. हे काय नाही, काय झालं मगाशी, काय झालं मी आलो आणि नेमकं अशा तेव्हा हाय गंगा. ए यमू इकडे ना. अरे बापरे, कुठेतरी फारच चिडलेलं दिसतंय. ऍक्च्युली ना मला काल एक फार मस्त स्वप्न पडलं होतं. त्या स्वप्नात ना मला सुट्ट्या लागल्या होत्या. माझ्याबरोबर 2 छोटी छोटी मुलं होती आणि आम्ही तिघं म्हणून धमाल करत होतो, आईस्क्रीम खात होतो. पण काय उपयोग आहे, मला काही सुट्ट्या लागलेल्या नाहीयेत, माझ्याबरोबर 2 लहान मुलं नाहीयेत आणि एवढी मस्त छान आईस्क्रीमची जाहिरात आली पण ती बघायला कोणी तयार नाहीये. वाव, क्वालिटी वॉल सिलेक्शन आईस्क्रीम. बघू बघू. वाव, आपण क्वालिटी वॉल सिलेक्शन आईस्क्रीमचे ना 9च्या 9 फ्लेवर्स आणूया. का रे, तुम्हाला आवडतं आईस्क्रीम? हो. खाणार तुम्ही? हो. आपण एक काम करू, आपण ना आईस्क्रीम आणू आणि बाबांना आपल्याकडून पार्टी देऊ. हो चालेल, नक्की. सरप्राईज. सांगायचं नाही कोणाला. डन. काय झालंय ग, काय झालंय? काय झालंय कू, सांग ना मला. हा सांग. सांगू? तू सांग, तुला जमेल त्या शब्दात सांग, कारण मला आता हळूहळू कळतं तू काय म्हणतेस ते. हो. असं बघा, आपण असे रस्त्याने चाललेलो असतो रानामनातनं, भीषण उकडत असतो, घाम निथळत असतो, भयंकर कष्टाचा रस्ता असतो आणि या भीषण परिस्थितीत आपल्याला अचानक एक मोरच दिसतो पिसारा फुलवून नाचणारा. किंवा असं बघा, आपण असं त्या भीषण रस्त्यावरनं चाललेले असताना आपल्याला खूप तहान लागते, घाम निथळत असतो, खूप पाणी प्यावंसं वाटतं आणि आपल्याला दूरवरून कुठेतरी ना असा पाण्याचा आवाजच ऐकू येतो, खळखळ खळखळ, आणि आपल्याला वाटतं की अरे चा, पाणी तर खूपच लांब राहिलं यार. पण नाही, जेव्हा आपण झाडा आडून असं डोकावून बसतो तेव्हा आपल्याला अचानक दिसतं की पाण्याचा खळखळणारा झरा असं आपल्या समोरच आहे. तुला म्हटलं खरं मगाशी मला कळतं हळूहळू तू बोललेलं, पण मला नाही कळते ग खरंच. आता ना, आता प्रभात येणार आहे मला मागणी घालायला. एक मिनिट, प्रभात खरंच येतोय तुला मागणी घालायला? ग्रेट, कॉंग्रॅट्स. फायनली मला प्रभात भेटेल. येस, सा कुठून येईल राजकुमार, सफेद घोड्यावर होऊन स्वार. कसा आहे ग प्रभात? मी तुला सांगू तो कसा दिसतो. थोडासा मोहनलाल, तर थोडासा किशोर कुमार ऍड करायचा आणि या सगळ्यात ना, आणि ना थोडासा आणखीन जास्त अद्नान सामी. म्हणजे जुनावाला अद्नान सामी बरं का, नवीन नाही, बारीक झालेला. मला 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 आता स्पष्ट दिसायला लागलंय की प्रभात कसा दिसत असणार ऍक्च्युअली.
हो ना. आणि त्याच्यात आणखीन पिंच ऑफ कादर खान ऍड करायचा आणि मग अगं थोडस सरप्राईज राहू दे की, म्हणजे मला आनंद होईल त्याला भेटल्यावर. हा किती नाचतेस तू, किती गोड दिसतेस वैनुडी. हा मी तुला काय सांगू, मी या दिवसाची किती किती वाट पाहिली आहे. आता प्रभात येईल, मला मागणी घालेल, मग आमचं लग्न ठरेल. याची वसंतातल्या गुलमोहरासारखी मोहरून निघेन. प्रभातच्या सोनेरी उन्हामध्ये अशी न्हावून माखून निघेन. मला असं वाटेल की त्या हळदुल्या रंगामध्ये आता मी कायमचीच रंगून जाणार आहे म्हणून. त्या मेहंदीच्या रंगामध्ये असं तू आणखीन आणखीन गडद होत जाईल ना, रंग हातावरती भिनत जाईल ना, तेव्हा मला असं वाटेल की प्रभातवरचं माझं प्रेम आणखीन आणखीन दृढ होत चाललंय. तोरपिशी रंगाचा शालू नेसून गुंडावळा बांधून मी जेव्हा अंतरपाठाच्या पलीकडे उभी असेल ना प्रभातच्या समोर, तेव्हा तेव्हा मला वरच नाही बघता येणार, इतकी लाजत असेल मी. वैनुडी, मी प्रभातला सांगून येते की मी तुला सगळं सांगितलंय म्हणून. जा जा पळ जा. आले. काय झालंय? काका, तुम्ही कुहूवर नका चिडू अहो. म्हणजे तिची काही चूक नाहीये, ती तुम्हाला सांगणारच होती नंतर. रादर आता लगेचच सांगणार होती तुम्हाला. कुहू, काय ग, ती असली थेर करायला जातेस कॉलेजमध्ये? वल्ली, आधी मुलगा कसा आहे ते बघूया तरी. खरंच चांगला मुलगा आहे ग आई. चांगला आहे तर मग लपून कशाला ठेवला होता? वल्लभ, ती लहान आहे अजून. लहान आहे ही घोडी, आणि लहान आहे ते असले उद्योग करायला बरं सुचते. खरं तर माझंच चुकलं. मला सुप्रियांनी सांगितलं होतं की हिची लक्षणं ठीक नाहीयेत म्हणून. मला वाटलं हिचं नेहमीच असेल ना, आता मला काय माहित. राधा, मी तुला विचारलं होतं ना ग, मला का नाही सांगितलंस? काकू, मी सांगणार होते तुम्हाला, पण कुहूच आणि माझं असं ठरलं होतं की कुहूच तुम्हाला सांगेल. आणि शनिवारी प्रभात यायचा होता तुम्हाला भेटायला. हो खरं. आता मी समोर आहे ना म्हणून तोंड देखील बोलतेस काय? नाही. आणि शनिवार कशाला? आत्ताच्या आत्ता बोलवा त्याला. चालेल. हो भाड्यात दिले. भाऊजी, वल्लभ, को मला सांग, हा मुलगा कोण आहे, काय करतो? मला माहितीये तू सगळ्यांना. हा? प्रभात माझा मित्र आहे. प्रभात? प्रभात? तो पुस्तक पोचलाय तो बालिश आणि खताच्या पोत्यासारखा दिसतो तो. भाऊजी जरा शांत व्हा ना तुम्ही. तू असं का केलंस ग? आमच्या भल्याचा जरा सुद्धा नाही ना विचार केलास? नाही दादा, खरंच ना दुर्लक्ष झालंय पालक म्हणून आमच्या मुलांकडे. नाहीतर ना हे असले उद्योग. अहो काका काका काका, तुम्ही एवढं रागवू नका कुहूला. तुम्ही भेटा आधी प्रभातला आणि मग ठरवा ना तुम्हाला काय वाटतंय ते. राधा म्हणते ते बरोबर आहे. नाही मी आता जाऊन हे माईला सांगतोय सगळं. नाही काका, एक मिनिट, मी सांगते आजींना, तुम्ही थांबा इथे. मायाची मायाची, अहो मायाची तर खूप, अहो मायाची. असं भूत मागे लागल्यासारखं काय करतेस? काय झालंय? अहो ते कुहूच, हा म्हणजे वल्लभ काका खूप चिडले आहेत. एक मिनिट, मी बोलते आजींशी. तुझा अहो मायाची. अगं मी तुझा बघ कुहू काय करते. जा पण आजी ते बाळा, मी सांगते म्हटलं ना. जा 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 बघ काय करते कुहू. जा. राधे, काय झालं ग? आजी, वल्लभ काकांना कळलंय कुहूच्या मित्राबद्दल. कुणाबद्दल? त्या झुंझुंचू बद्दल? होय हो, खूप चिडलाय का तो? खूप चिडलेत. मी वल्लभ काकांना एवढं चिडलेलं कधीच बघितलं नाही. आणि वल्ली काकू तर रडायचं थांबत नाहीयेत. माझं चुकलं, मीच तिला वाढवायला चुकले, असं सगळं सुरू आहे त्यांचं. खरं तर ना आजी, कुहू घरी सगळ्यांना सांगणार होती आणि प्रभातही पुढच्या शनिवारी भेटायला यायचा होता.
पण नेमकं वल्लभ काकांनी माझं आणि कुहूचं बोलणं आधी ऐकलं आणि सगळं बिनसून गेलंय पार. पण तुम्ही काळजी करू नका, आत्ता प्रभात येतोय घरी भेटायला, त्यामुळे आपल्याला कळेलच ना की मुलगा कसा आहे, कोण आहे. येऊ दे त्याला. मी अत्यंत कठोर आजे सासूबाईची भूमिका बजावणार आहे. चांगली तासून त्याची परीक्षा घेणार आहे. अगं आपल्या कुहूच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. हो, मला पण तिचीच काळजी वाटते. पण मला वाटतं आजी चांगला असेल प्रभात, म्हणजे कुहूची निवड अशी नाही चुकायची. ते मी ठरवणार. माझ्या नजरेनं चांगलं पारखून घेणार त्याला. हो. टेन्शन आलंय. दादा ये रे. माई आजी पाय पड. आयुष्यमान हो. अरे ए थांब थांब, माईंच्या पाय पडलास ना तेवढं पुरेस आहे. हा हा बैस ना तू. नाही अरे बैस. नाही नाही ठीक आहे. काही करता का आपण पोटा पाण्यासाठी? तसं मी एका कंपनीत नोकरी करतो आणि माझ्या नोकरीमध्ये असं आहे की मी 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 वसुली करतो. ये तू लोकांना धमकी देतोस जाऊन वगैरे, म्हणजे असं मारामारी गुद्दे? नाही नाही तसं काही नाही, व्यवस्थित नोकरी आहे माझी. म्हणजे ते सगळं जाऊन तिकडे सांगायचं आणि मग त्यांना सांगायचं की तुम्ही हप्ते भरा, बस. म्हणजे प्रोफेशनल ऑफिशियली सगळं करतो. म्हणजे हीच नोकरी आयुष्यभर करणार तुम्ही? दोघांचं भागेल का त्यात? नाही 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 आमची ना व्यायामशाळा आहे आणि त्याच्यात मला जिम काढायचं आहे, त्यामुळे माझा प्लॅन जिम काढण्याचा. म्हणजे फॅमिली बिझनेस सांभाळणार तर तू? नाही काका, वाढवणार. आणि आई वडील काय करतात तुझे? वडील माझे व्यायामशाळा चालवतात आणि आई सेकंडरी स्कूलमध्ये प्रिन्सिपल आहे. म्हणजे तुझी आई शिक्षिका आहे? म्हणजे ती इंग्लिश आणि हिस्ट्री असं दोन्ही शिकवते. हे इंग्लिश, इतिहास. हो. बस ना बस. नाही आजी राहू दे. बस. तुझी कुहूशी ओळख कुठे झाली? नाही, आणि असं कसं पाडलंस तिला रे? नाही नाही हो, मी नाही पडलं. मी खरं सांगतो, ती आपणून पडली आहे. पण अशी कशी पडली? हा त्याचं काय झालं, आम्ही म्हणजे हसता हसता बाईकवरून धापकन पडली. बाईकवरून प्रेमात पडली? अरे प्रेम म्हणजे काय खड्डा वाटला तुला? हा? नाही नाही, बाईकवरून जमिनीवर परवा पडली आणि प्रेमात खूप आधीच पडली. अगं बाई लाजतोय. तुम्ही पोरं समजता काय रे? हा, तुम्हाला खूप अक्कल आलीये? अरे काहीतरी वाटलं म्हणजे ते प्रेम असतं का? आमची कुहू लहान आहे अजून. हो नाही, मी तिच्यापेक्षा 3 महिने लहान आहे. हा? आहो, लहान आहे हिच्यापेक्षा? हो सॉरी काका, मला तू म्हणाले ती सांगू नकोस म्हणून, पण मी सांगितलं. आणखीन काय काय सांगू नको म्हणाली होती कुहू? तू म्हणाले की नको, ती नको सांगू म्हणाले. मी नाही सांगणार. मी बाप आहे तिचा, बाप.
आणि आई वडिलांपासून लपून काहीही करायचं नसतं. हो पण मी कुहूला प्रॉमिस दिलंय ना, ते मोडणं अजून चुकीचं आहे ना. तुम्हा आजकालच्या मुलांचं काही सांगता येत नाही. उद्या तुला दुसरी एखादी मुलगी आवडली तर? ते शक्यच नाही. कशावरून? झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. प्रभात, तुला काही व्यसन? हो नाही म्हणजे मला कुहूच असं म्हणते की मला बैठका मारायचं व्यसन आहे. मी कुहूचा फोन तेव्हाच घेत नाही जेव्हा मी बैठका मारत असतो. अरे सट्टा बिट्टा खेळतोस का? ते नाही ना खेळत? अजिबात नाही. आणि सतत नवीन योजना नाही ना येत काही डोक्यात? नाही माझं ठरलंय. काय ग, सगळे लग्नाच्या आधी असंच म्हणतात ना. हे आधी का नाही सुचलं मला? पण थांब ना, आधी आपण जरा बोलून तर बघूया त्याच्याशी. आणि शिक्षण? मी ना कुहूच्या कॉलेजात शिकतो आणि आता नंतर मला MBA करायचा विचार आहे. आणि जिम तर चालूच असणार आहे ना. तुम्हाला माहितीये मी प्लॅनिंग केलंय की मी ना शनिवारी उद्घाटन करणार जिमचं आणि उद्घाटनाला दारासिंगलाच बोलवणार. दारासिंग? हो. चहा आण ग. हा आणते. आता महत्वाचा प्रश्न. कुहूच का? तुम्हा आजकालच्या मुलांचं काही सांगता येत नाही. उद्या तुला दुसरी एखादी मुलगी आवडली तर? हा मग? नाही ते शक्यच नाही. कशावरून? अगं दादा, अगं चहा झाला तुझा करून? हो, मी चहाच ठेवायला आले होते. झालाय, फक्त गाळायचं राहिलाय. ए तो प्रभात ना बाहेर खूपच बावचळलाय ग, गोंधळून गेलाय एकदम बिचारा. अरे बापरे, आता काय माहित आता. वल्ली आणि भाऊजी जे ठरवतील ते. माई म्हणजे ना इंटरव्ह्यूज घेता येतं ग त्याचा. आई वडील काय करतात, तुझं शिक्षण किती, तुला पगार किती, दोघांचा या एवढ्या पगारात भागेल का नाही. कुहू पण जाम घाबरली ना. आई आहेत बाहेर तिच्या बरोबर. ए लिसन, मला मुलगा बरा वाटला ग. आणि ना असं जेन्युइन वाटला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो आत्तापासून कुहूला घाबरतो. कुहू सांगत होती तिच्यापेक्षा तो जास्त लाजतो म्हणे. बघ म्हणजे असं ना परफेक्ट मुठीत राहणारा नवरा मटेरियल आहे तो. बोळसट आहे ग बिचारा. तुम्हाला आवडलंय ना काकू? म्हणजे घरातल्या इतरांना पण आवडेल. तुम्ही मला प्लीज सांगा, म्हणजे मी माझ्या आईबाबांशी पण बोलून घेईन. प्लीज तुम्ही नाही म्हणू नका, नाहीतर मला उगाच पळून जाऊन लग्न करावं लागेल. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. आणि मला सगळ्यात जास्त काय आवडलं माहितीये काकू? एक तर मुलगा चांगला आहे आणि त्यांचं दोघांचं ना खूप प्रेम आहे एकमेकांवर. लिसन, अगं आत्ता अगदी परवापर्यंत या घरात तुझ्या दाखवण्या बघण्याचा कार्यक्रम झाला होता. आणि आता बघ, घरातली मोठी सून होऊन कसं सगळं व्यवस्थित मॅनेज करतेस. सगळ्यात जबाबदाऱ्या घेतल्यास. तुम्हाला फार कौतुक वाटतंय तुझं. काहीतरी काकू. अगं खरं सांगतेय मी. सुरुवातीला आली होतीस ना इकडे, तेव्हा मला असं वाटलं होतं की फार ताठ आहे बाई या मुलीमध्ये. खरंच वाटलं होतं. म्हटलं कसं हिचं सगळ्यांशी जुळणार, पण तू ना खोटं ठरवलंस मला. आता बघ, तुझ्याशिवाय ना घरात कोणाचं पानही नाही हलत. आम्हाला सगळ्यांना प्रत्येक गोष्टीसाठी तू हवी असतेस. म्हणजे अगदी आईस्क्रीमच्या पार्टीपासून ते कुहूला समजावण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत तुझा सहभाग हवा असतो आम्हाला. दादा, आपलं कुटुंब ना पहिल्यापासूनच खूप छान होतं, पण आता तू आल्यानंतर कसं सांगू मी, म्हणजे आमटीत थोडीशी साखर घातली की आमटीला कशी चव येते, किंवा आपली फोडणी खूप छान जमलेली असते पण तरी त्याच्यात वरून आणखीन थोडासा हिंग घातला कशी रंगत येते, तसं झालंय. चव आलीये तुझ्यामुळे या कुटुंबाला. मी जरा बिस्किट घेऊन येते चहा बरोबर.
बस इथे. बस स्वस्त ये. नाही कारण नाही देता येणार का कारणाचं काही कारणच नाहीये खरं तर पण कारणच द्यायचं असेल ना कुहू मला खूप आवडते. ते ठीक आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू कुहूला नीट ओळखतोस का? हो नीट म्हणजे तुला तिच्या आवडी निवडी आणि सवयी माहित आहेत ना? सगळ्या माहित आहेत. आमची कुहू कविता करते आणि आपल्यापेक्षाही कविता म्हणजे जीव की प्राण आहे तिचा. म्हणजे कुहू कवितेतच जगते याची कल्पना आहे का तुला? मी तुम्हाला एक खरी गोष्ट सांगू का? मला खरं तर तिची कविता काहीच कळत नाही. ते आम्हालाही कळत नाही. नाही पण मला इमोशन्स कळतात ना तिच्या. अरे पण तुला तिच्या कविता कळत नाहीत तर तुमचा संसार होणार कसा? काका संसार कवितांवर थोडीच चालतो. संसार आमच्या दोघांवर चालेल ना. एक महत्वाचा प्रश्न आहे. शीर्षासन येतं का आपल्याला? हो येतं ना. येतो. त्याचा इथे काय संबंध आहे? शीर्षासन येत असेल तर लवकर टक्कल पडणार नाही त्याला म्हणून विचारतोय. वल्लभ आणि वल्लरी कुहू तुमची मुलगी आहे तेव्हा जो काही निर्णय घ्यायचा तो सारासा विचार करून तुम्ही घ्यायचा. मला पसंत आहे. प्लीज तुम्ही मला प्लीज सांगा म्हणजे मी माझ्या आईबाबांशी पण बोलून घेईन. प्लीज प्लीज तुम्ही नाही म्हणू नका नाहीतर मला उगाच पळून जाऊन लग्न करावं लागेल. काय 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 म्हणास तू? पळून जायच्या गोष्टी करतोस? लाज नाही वाटत? आमच्या मुलीला पळवून घेऊन जाणार आहेस तू? अहो नाही तसं मी नाही म्हणालो तसं कुहू म्हणाली. अरे देवा. म्हणजे ती काय मला म्हणाली की जर आईबाबांनी विरोध केला तर आपण पळून जाऊन लग्न करू. आता जर तिने मला सांगितलं तर मला पळून जाऊन लग्न करावंच लागेल ना. अरे अजिबात चालणार नाहीये. मी स्वतः लग्न लावून देणार आहे तुम्हा दोघांचं. हो झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.